माहेरवसीन येथे अंगणात गौरीची पावले काढून तिच्या स्वागताची तयारी चालू आहे। आज गौरी येत आहेत आणि मी जाते येता तिथे वाडीतल्या बायका, मुली आणि थोडे पुरुष मंडळी सुद्धा आहेत आमच्या सोबत। आता ह्या गौर आणण्यासाठी आम्ही पर्यावर जाणार आहोत। गौर आणण्यासाठी प्रत्येक घरातील माहेरवसीन इथे आले होते। या सणाला गौर आणण्याचा माहेरवसनीचा मोठा मान असतो। गौरीची फुलं, हळदीचा पानासकट कांदा, सारवायला शेण, रांगोळी, तिरडा, धूप, साखरेचा नैवेद्य, पानाचा विडा, हळद कुंकू आरतीचं सर्व साहित्य घेऊन आम्ही पर्यावर निघालो। गौर आणतो तिथे कातळ स्वच्छ धुवून, रांगोळी काढून, कापूर, अगरबत्ती, धूप लावून, मग गौरीचे मुखवटे ठेवून त्यावर पानाचा विडा नैवेद्य दाखवून पूजा केली जाते। तुम्हाला पण पाणी पूजा करून झाल्यावर बायकांनी एकमेकींना हळद कुंकू लावले। वाट खूप अवघड झालेली होती। चिखल, माती, दगडधोंडे, आजूबाजूच्या झाडांचे पडलेले काटे, दगड शेवाळाने धरल्यामुळे चालताना पाय सटकत होते, दगड रुपत होते। पूर्वी हीच वाट माणसांच्या पायाखालची होती, पण आज त्या वाटेवर कोणाची ये जा न झाल्यामुळे वाट खूप अवघडलेली झाली। तिथे गेल्यावर जुन्या आठवणी आल्या, पण खूप मजा आली। गौरीला नवीन वस्त्रे, फुले, दागिने आणि हार घालून सजवले। गौर सजवल्यावर तिची ओटी भरतात। दुसऱ्या दिवशी सुपामध्ये काकडीच्या पानांवर विडा ठेवून त्यावर काकडी, सफरचंद, केळे, कारळे, दोडका, खोबरे अशा भाज्या ठेवून ओसा भरला जातो। अशी ही 2 दिवसाची माहेरवसीन आपल्या गणोबाला घेऊन तिच्या घरी परतते।